7:30. आत्ता वाजले 6:24 आणि आम्ही निघालो होता उज्जैनला. माझ्याबरोबर आम्ही टोटल 6 जण आहेत आणि आज 16 तारीख आहे. पुणे टू इंदोरला चालले आम्ही पहिल्यांदा. माझ्याबरोबर आता दिसत नसेल तुम्हाला, लाईट जरा बंद केली आम्ही जरा. 7 वाजलेत आत्ता. फुल हळूहळू गाडी चालली. आत्ता मी वाघोलीच्या साईडला चाललो ना रे, वाघोलीच्या साईडला चाललो आम्ही आता. आता इकडून पुढे परत एक स्टॉपला थांबणार आहे गाडी. अर्धा तास. 7 इथंच वाजलेत. फुल ट्रॅफिक आहे आज. आणि आमची 6ची बस होती. आम्ही 6 तारखेलाच बुक केलेली गाडी, 6 नोव्हेंबरला. आज 16 तारीख आहे आणि निघणार होती बस 6ला निघणार होती. 6:15 6:20 निघाली. 7 वाजले. आत्ता नगरच्या साईडला आहे. आम्हाला बसचं तिकीट पडलं आहे 1400-1500 रुपये पर पर्सन. AC आहे मस्त बस. आता तर निघालं, अजून तर काही प्रॉब्लेम नाही आहे. 1-1.5 तास झाला बसून नगरच्या साईडलाच चाललो आता आम्ही. तर काय आला विषय, तर फुल राडा चालला आमच्या पोरांचा. एका नवीन फोन घेतला आहे, त्याला रेंजच येईना आता घाईमध्ये. तर चाललं आहे सगळं. आणि हे बघा तुम्हाला बाहेरचं दाखवतो थोडंसं आता. वाघोली साईडलाच चाललोय आम्ही आता. तशी इथं आले. अरे हडपसर मगरपट्टा रोड. मगरपट्टा सोडला. मगरपट्टाला आहे का? हडपसर मगरपट्टा रोड. मगरपट्टा केशव वडगाव शेरी. वडगाव शेरीला चाललोय आता. आमच्या भूषण भाऊने सगळं माहिती. सासरवाडी इन्शुरन्स भाऊ. आता वाघोलीला पोचली आहे बस. तर किती वाजलेत रे? आता वाजलेत 7 ते 7:30 झालेले आत्ता. राईट 7ला वाघोलीला थांबली आहे बस. 10 मिनटं झाले थांबले. अजून एक 10-15 मिनटं थांबणार आणि मग इकडून आम्ही निघणार आता. काही लोक बसतात अजून बसमध्ये. आम्ही संगमवाडीवरनं बसले तेव्हा आम्ही फक्त मोजून 11-12 जण होतो. बसतात आता एक जण. आणि मॅक्सिमम 15 मिनटं थांबली बस वाघोलीला. आणि आत्ता जस्ट निघते गाडी, बघू शकता बाहेर निघाली गाडी. आता इकडून काय माहीत नाही कुठं थांबणार आहे. आत्ता तर हा पहिला स्टॉप आहे. ते कुठं आलं रे? वाघोलीचंच आहे ना, इकडं महालक्ष्मी लॉन्च येतं. अरे बघितलं मॅपमध्ये, बघितलं ना आत्ता मी मॅपमध्ये. राहते पण उघडं जोगेश्वरी मिसळ आहे. कुठं आपले भाई? अरे इथं मागच्या साईडला महालक्ष्मी लॉन्च आहे. रोड सुद्धा. अरे वाघोली की साईडला सगळे मार्केट लागतात इकडनं. हा म्हणजे असं कुठं आणले म्हटलं मला. अरे इकडून नाशिक रोडला जाणार आपण आता. नाशिकवरनं जाते गाडी. इकडनं नाशिकलाच जाते ना. नाशिक आणि हा अजून एक रूट आहे. नाशिक पण एक रूट आहे आणि अजून एक रूट आहे. बघ आता 9 वाजले आणि ढाब्यावर थांबली एका बस. आता एक्झॅक्टली लोकेशन नाही माहिती कुठे आहे आम्ही, पण थांबली एका ठिकाणी. हा ढाबा आहे. एखादी सांगायची भाजी चांगली असते. हा थाळी मागव थाळी. 9:15 वाजलेत आता आणि आता एका ढाब्यावर थांबलेली गाडी. फुटेजमध्ये तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. जास्त काही व्हिडिओ काढता आला नाही. सगळ्यांनी आम्ही जेवले लाईटली. ढाबा पण आणलाच आहे घरनं आम्ही. आता चाललं आहे आमचं. तर गाडी निघाली आहे कंप्लीट. 25 मिनटं थांबली गाडी. AC बंदच आहे अजून गाडीची. AC बंद केलं आता. करतील चालू. निघाले आता शक्यतो थांबणार नाही कुठं गाडी. आता डायरेक्ट सकाळी थांबल 4-5 वाजता. थांबली तर चहाला. आता 10 वाजले आणि चक्क 10-15 मिनटांनी ह्याच्यातूनच फायनली AC चालू झालं आहे. 15 मिनटं AC गाडीचा बंद होता. पूर्ण गरम होत होतं म्हटलं सारखं. पण आता एकदम चालू झालं आहे AC. त्याच्यामुळं पूर्ण चिल झालेलं आहे. बसमध्ये आम्हाला काय काय सुविधा आहेत तुम्हाला पहिले मी सांगतो. पहिले तर आम्हाला हे चादर दिली अंगावरती घ्यायची. त्यानंतर इकडं बॅकग्राऊंडला एक पोर्ट, 2 USB. एक चार्जिंगचा पोर्ट आहे, 2 USB चार्जिंगचेच पोर्ट आहे. म्हणजे एकामध्ये तुम्ही प्लग लावू शकता. परत तुम्हाला बॅक साईडला राहतो. ही LED लाईट आहे, ऑनच आहे. मध्ये एक लाईट दिलेली आहे पण ती काय बंद आहे. ती रात्री चालू होईल 12 नंतर ना. आणि समोर एक स्टँड दिलं आहे. स्टँडमध्ये आम्ही सध्या चप्पल ठेवलं. ते बॅकग्राऊंडला हे एकदम कम्फर्टेबल आहे. एकदम मऊ काय वाटत नाही आणि गाडीला धक्के पण जास्त लागत नाही जसे आपल्याला नॉर्मल बसमध्ये धक्के लागतात. आता आम्ही मगाशी शिरोड सोडले
बंद होतील. ह्या लाईटची खूपच जास्त आहे. ही लाईट बंद करायचं ऑप्शन पाहिजे होतं. आता चाललं इकडे सगळे सकाळीचा अलाराम लावतात. सकाळी 6ला गाडी थांबते नाही तर सकाळी 6ला उठायला. आम्ही एकदम लाईटली जेवले आता आणि आम्ही डबे पण आणलेले. तर आम्ही डबे खाणारे 1 तासाने. आता बोललो आपण झोप काढू जरा अर्धा 1 तासाची, नंतर डबे खाऊ. बाकी काय नाही इकडं. चार्जर ठेवले ते पॉवर बँक आणलेलं आहे मी एक्स्ट्राचा. समजा मला वाटलं की USB पोर्ट माझ्या फोनला लागत नाही तर पण इकडे एक ऑलरेडी एक पोर्ट दिला आहे त्यांनी आणि पोर्ट बिलकुल बंद नाही आहे, चालूच आहे पोर्ट निघाल्यापासून. आणि चादर पण स्वच्छ आहे म्हणजे असं काही वास वगैरे येत नाही. बाकी तुम्हाला सांगतोच मी पुढे अजून काय. तिथेच मंदिर आहे आता. मंदिर कुठं? हे बघ ना आता येईन ना बघ ना. तुझ्याकडे पाठीमागं राहिलं मंदिर. मंदिरच आहे ते पाठीमागचं. मग दिसलं काय श्री साईबाबा मंदिर परिसर. हा पटकन स्नॅप. हे बघ शिर्डी श्रद्धा सबुरी शिर्डी वाले हे साईबाबा मंदिर होतं आता तुम्हाला दाखवलं ते. तेव्हा साईबाबा मंदिराचा परिसर. आता शिर्डीला आहे आम्ही. तर शिर्डीमध्ये 10 मिनटं बस थांबलेली. आता आम्ही परत निघतो इकडनं. समोर साईबाबा दर्शन रांग संकुल शिर्डी हे बघता तुम्हाला दाखवतो. फायनली बसची लाईट बंद झालेली. नक्की 12:30 वाजत रात्रीच्या आत्ता जर शिर्डी क्रॉस केली आम्ही. बस इकडचे पण लाईटी चालू इकडचे पण लाईटी चालू. डोकं दुखायला लागलेलं बंदच करत नव्हतं लाईटी. फायनली इथली लाईट बंद झालेली LED. तर बाहेरच्या पण सगळ्या लाईटी बंद आहे. आता एकदम बसमध्ये आणलं आहे आम्ही पण झोपायला गेलं नाही. मग ते तसं जे जे गाव आहे ते तुम्हाला सांगितलं. आत्ता आम्ही शिर्डी क्रॉस केलेली आहे. शिर्डीला आत्ता पण रांग होती बाहेर रोडपर्यंत. व्हिडिओमध्ये बघितली असेल. निघाली आता परत गाडी. 5 वाजले सकाळची. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलं आम्ही. दहा मिनटं आधी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलं. 5 वाजले सकाळची. सकाळी आम्ही पोचणार होतो 10 वाजता. आम्ही सकाळी 7 वाजताच इंदोरला पोचणार आहे. आता 7 साडेसातला 3 तास पहिले पोचतो आम्ही इंदोरला. सगळ्यांना उठवलं आता उतरा 3 तास लवकर. 5लाच आम्ही सकाळी बॉर्डर क्रॉस केली. बांगमध्ये आणलं बाहेरचं बघा. शेवटचे 10 किलोमीटर राहिलेत. इंदोर डायरेक्ट शेवटचे 10 किलोमीटर राहिलेत. आणि सनराईज बघा तुम्ही. ते भारी दिसतोय सीन आहे. अरे हा गॉगल बिगल घालू बाबा बघ की.